आज आपण घरगुती पद्धतीने डाळबट्टी तयार करणार आहोत. झणझणीत खमंग फोडणीची डाळ, त्यावर साजूक तुपाची धार आणि सोबत खरपूस अशी बट्टी, हे कॉम्बिनेशन बघितलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. प्रत्येक छोटी टिप आणि प्रमाण सांगत ही रेसिपी तयार केलेली आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमची डाळबट्टी एकदम परफेक्ट बनेल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी कुकरमध्ये सर्वात आधी आपण इथे पाऊण वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला 2 पाण्याने आधी धुवून घ्यायची आहे. त्यासाठी आता ही डाळ मी कुकरमध्येच पाणी घालून धुवून घेणार आहे आधी. तर आता ही डाळ विदाऊट पॉलिश आपण इथे वापरलेली आहे. घरचीच तयार केलेली ही डाळ असल्यामुळे तिचा रंग असा दिसत आहे. आता बघा, पाणी घातल्यानंतर हाताने चोळून ही जी डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यातलं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे. परत आता यामध्ये चांगलं पाणी आपण घालणार आहोत. तर डाळीच्या वर अर्धा ते 1 इंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे. आता या डाळीमध्येच आपल्याला चिमूटभर एवढा हिंग घालायचा आहे. यामुळे डाळीला छान स्वाद येतो. आणि अगदी 2 चिमूट एवढी हळद घालायची आहे. त्यामुळे डाळीला रंग छान येतो. आता इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो जाडसर चिरून घेतलेला आहे. त्यामधला थोडाफार आपण डाळ शिजत असताना इथे डाळीसोबतच घातलेला आहे कुकरमध्ये, आणि जो राहिलेला आहे तो नंतर फोडणीमध्ये वापरणार आहोत. तर आता इथे आपण जो लाल तिखट आहे ते सुद्धा डाळ शिजतानाच घालून घेणार आहोत आणि चमचाभर तेल घालणार आहोत. आता कुकरचं झाकण आपण बंद करणार आहोत आणि कुकरच्या 2 शिट्या मी काढून घेणार आहे. जोवर आपला कुकर इकडे होतो तोवर आपण बट्टीसाठीची कणिक मळून घेणार आहोत. तर इथे आपण रोजची चपाती जी करतो तीच कणिक मी वापरलेली आहे. तसं तर बट्टीसाठी वेगळं दळून आणलं जातं, पण वेळेवर जर नसेल तर तुम्ही या पद्धतीची ही बट्टी तयार करू शकता. आता इथे आपण 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बट्टीला छान खुसखुशीतपणा, ती खमंग यावी यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालणार आहोत. जाड रवा असेल तोही तुम्ही वापरलात तरीही चालेल. आता इथे आपण पाव वाटी एवढं बेसन पीठ वापरणार आहोत. यामुळे छान खमंगपणा येतो बट्टीला. आता हे साहित्य आपण घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. तर पाव चमचा इथे ओवा हातावर चोळून आपल्याला घालायचा आहे. तर इथे आता ओवा छान चोळून घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे आपण. आता छान बट्टी आपली हलकी व्हावी, छान खुसखुशीत व्हावी यासाठी इथे बघा 2 चिमूट एवढा आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे. आणि आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. बट्टीमध्ये जर व्यवस्थित प्रमाणात मीठ जर असेल तर ती खायला रुचकर लागते. त्यासाठी ते चमचाभर मिठाचा वापर केलेला आहे. आता सर्व पिठं आणि घातलेलं साहित्य हाताने सुरुवातीला छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे आपलं रूम टेम्परेचरवरचंच तेल मी इथे घेतलेलं आहे. गरम अजिबात केलेलं नाही. चमचाभर तेल यामध्ये घालायचं आहे. यामुळे आणखीनही बट्टी खुसखुशीत होण्यास मदत होते. आता घातलेलं तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, हाताने व्यवस्थित असं पिठाच्या मध्ये ज्या तेलाच्या गुठळ्या होतात त्या मोडून काढायच्या. म्हणजे घातलेलं तेल पिठाला सगळीकडे एकसारखं लागलं जातं. फार जास्त नाही, फक्त चमचाभर तेल घालायचं. आणि आता ही कणिक आपण मळून घेणार आहोत. तर इथे बट्टी तयार करण्यासाठी आपल्याला कणिक छान घट्टसर अशी मळून घ्यायची आहे. तर इथे थोडं थोडं पाणी घालत आपण ही कणिक मळून घेणार आहोत. आता पिठामध्ये एकदमच पाणी न घालता थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे. कणिक जर थोडी सैलसर झाली तुमची तर बट्टी वातड तयार होते. आणि कणिक छान तुम्ही घट्टसर मळून घेतली तर बट्टीला छान खुसखुशीतपणा येतो. त्यासाठी असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं, म्हणजे व्यवस्थित पाण्याचा अंदाज येतो. तर इथे ही कणिक बघा आपली छान अशी घट्टसर मळून घेतलेली आहे. आपण पुरीला जशी कणिक मळून घेतो त्यापेक्षाही थोडी घट्टसर कणिक इथे मळायची आहे. तर आता ही कणिक बघा अशी तयार करून घेतलेली आहे. तर अगदी 5 ते 7 मिनिटासाठी ही कणिक आपण झाकून मुरण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे घातलेला जो रवा आहे तो सुद्धा छान फुलतो. तर इथे आता आपण 5 मिनिटानंतर बघा आपली कणिक कशी मुरल्या गेलेली आहे ते बघणार आहोत आणि बट्टी तयार करायला घेणार आहोत. तर एकदा ही कणिक आपण फक्त अशी व्यवस्थित अशी मळून घेणार आहोत. तर फक्त एकसारखी करून घेणार आहोत. फार जास्त मळत बसायचं नाही कणकेला. आणि नंतर मग याचे आपण एकसारखे असे गोळे तयार करून घेणार आहोत. तर आता हे बघा, इथे मी व्हिडिओत तुम्हाला दाखवते तसे गोळे सुरुवातीला तयार करून घ्यायचे आहेत. आणि नंतर मग यातला एक गोळा घेऊन आपण पोळपाटावर याचा एक रोल तयार करून दाखवते तुम्हाला.
आता इथे आपण अजिबातही तेलाचा कुठेही वापर करणार नाही आहोत. आणि आज तुम्हाला घडीची पट्टी न दाखवता बघा मी अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. आधी सुरुवातीला असा गोल गोळा करून घेतलेला आहे आणि नंतर याचा असा रोल तयार करायचा. अजिबातही चपाती लाटायची झंझट नाही, तेल लावण्याची गरज नाही. असा रोल करायचा आणि तो रोल आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. इतकी छान खुसखुशीत अशी बट्टी तयार होईल तुमची. मी दाखवते तुम्हाला पुढे. एकसारखे असे 4ही रोल तयार झालेले आहेत, फक्त एक छोटा झालेला आहे इथे. तर आता आपण हे रोल जे आहेत ते वाफवून घेणार आहोत. तर त्यासाठी आता कढईमध्ये सर्वात आधी मी पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहे. तर आता इथे पाणी आपण बघा जवळपास अर्धा ते पाऊण पेला पाणी घातलेलं आहे. आता यावरच आपण एक चाळणी ठेवणार आहोत. आता चाळणीला अजिबातही कुठेही मी तेलाचा हात लावलेला नाही. तर आता आपण पाणी गरम झालं की यामध्ये एक एक करत रोल ठेवून घेणार आहोत. तर बघा इथे अशी जिथून व्यवस्थित अशी वाफ लागेल असे रोल ठेवायचे आहेत, म्हणजे ते पटकन वाफवल्या जातील आणि त्यांना छान वाफ बसेल. तर आता यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि 10 ते 15 मिनटं छान हे रोल वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे आतूनही छान ते वाफवले जातात आणि छान फुलले जातात. तोवर आता कुकर गार झालेला आहे आपलं. डाळ कशी शिजल्या गेलेली आहे ते चेक करूया आपण. तर आता इथे रंगावरून तर लक्षात येते आपली डाळ छान शिजल्या गेलेली आहे म्हणून. तरीही एकदा चमच्याने व्यवस्थित अशी ही डाळ आपण घोटून घेणार आहोत. असं केल्यामुळे एकसारखी आपली डाळ तयार होते. तुम्ही रवीनेही ही डाळ घोटून घेऊ शकता. तर आता ही डाळ बघा अशी छान आपण शिजवून घेतलेली आहे. आता आपण डाळ फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे गरम होण्यासाठी. तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत. जिरेही चांगले फुलल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचे काप आपल्याला घालायचे आहेत. तर इथे आवडीनुसार हिरव्या मिरचीचे काप तुम्ही घालू शकता किंवा त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर हिरव्या मिरचीचे कापसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला बघा इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं. त्याचे छान असे लहान मी तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे ते डाळसोबत आपण जेव्हा डाळ खातो तेव्हा त्याची चव जी आहे ती खूप छान लागते. आता पाव चमचा इथे धने जाडसर मी कुटून घेतलेले आहेत ते घातले. धन्यांचाही स्वाद इथे डाळीमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे आवर्जून धने एकदा वापरून बघा. आता लसूणचे जे बारीक असे काप केलेले आहेत आपण, आले जे आहे ते त्याचेही काप केलेले आहेत, तर त्याची चव अशा पद्धतीने जर आपण वापरलं तर एक वेगळीच डाळीला तयार होते टेस्ट. तर आता इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तोही घातलेला आहे. कांदा इथे छान बारीक चिरून घ्यायचा आणि इथे एक लाल सुकी मिरची घातलेली आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता. आता हे सर्व साहित्य छान फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इथे कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घेतलेली आहेत. हाताने अशी चुरगडून आपल्याला ती घालायची आहेत. तर आता कढीपत्त्याची पानंही आपण छान व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. एकदा का कांदा आपला हलकासा गुलाबी रंगावर आला की मग पुढचं साहित्य घालणार आहोत. बघा इथे कांदा जो आहे त्याचा रंग बदललेला आहे. आता इथे फार जास्त मसाले घालणार नाही आहोत. अगदी पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद आणि पाव चमच्यालाही थोडा कमी एवढा गरम मसाला घातलेला आहे. जास्तीचे कुठलेही इथे मसाले वापरलेले नाही आपण. आता ही छान आपली फोडणी तयार झालेली आहे. तर आता हे सर्व तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा तेलावर छान भाजून घ्यायची आहे, म्हणजे डाळीला कोथिंबीरीचाही खूप छान स्वाद येतो. तर वरून न घालता अशीही फोडणीमध्ये वापरायची. तर आता हे सर्व घालून झाल्यानंतर आपल्याला शिजवलेली डाळ यामध्ये घालायची आहे. तर ही डाळ घालून घेते. आता सुरुवातीला आपण टोमॅटो घातलेला आहे, त्या टोमॅटोने हलकासा आंबटपणासुद्धा डाळीला येतो. तर आता हे सर्व आपण घालून घेतलेलं आहे फोडणीमध्ये. डाळही घातलेली आहे. आता सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो टोमॅटो ठेवलेला होता बाजूला, तो टोमॅटो आपल्याला घालायचा आहे. तर थोडं कुकरमध्ये आधी मी पाणी घालून घेतलेलं आहे. तर बघा अशी डाळ तयार झालेली आहे. तर आता इथे आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आधी. तर टोमॅटो मी तेलामध्ये न घालता असा पूर्ण डाळ तयार झाल्यानंतर घातलेला आहे. फार जास्त शिजवायचा नाही पण कच्चाही ठेवायचा नाही. आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी चमचा किंवा अर्धा चमचा एवढं साजूक तूप घालायचं आपल्याला आणि परत कोथिंबीर घालायची. आता हे सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मला डाळ थोडीशी घट्टसर वाटत आहे, तर मी यामध्ये थोडं पाणी घालणार आहे.
तर इथे बाजूलाच थोडं कोमट पाणी होतं ते घातलेलं आहे मी. तर आता हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि डाळ छान उकळवून आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटोसुद्धा शिजला जाईल आपला. आता फक्त ही 3 ते 4 मिनिटासाठी आपण डाळ उकळवून घेणार आहोत. आणि डाळ बघा फार जास्त पातळ नाही किंवा जास्त दाटसर अशी केलेली नाही. बट्टीसोबत खाण्यासाठी अगदी व्यवस्थित प्रमाणात आपण ही डाळ तयार केलेली आहे. तर डाळ तयार झालेली आहे. आता आपण बट्टी आपली कशी वाफवली गेलेली आहे ते बघूयात. तर इथे झाकण उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे बघा आपण एखाद्या सुरीने किंवा टूथपिकने चेक करूया. तर इथे बघा सुरी अगदी क्लीन आपली निघालेली आहे. तर आता चाळणी मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि एक बट्टी तुम्हाला काढून दाखवते. पूर्ण थंड झाल्यानंतरच बट्टी काढायची, म्हणजे चाळणीला अजिबातही चिकटत नाही. आणि रोल बघा अजिबातही असा ओलसर नाही, छान कोरडा असा तयार झालेला आहे. आता आपण बट्टी कट करून घेणार आहोत. तर इथे बघा व्यवस्थित अशी आपण ही कट करायची, जास्त जाडसर नाही किंवा जास्त अशी पातळी नाही, छान अशा स्लाईस तयार करायच्या. आणि यावरची जाळी बघा तुम्हाला जवळून दाखवते मी. कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आपण बट्टी तयार करताना, फक्त पिठामध्ये चमचाभर तेल वापरलेलं आहे. आणि तरीसुद्धा बघा किती छान जाळीदार अशी ही बट्टी तयार झालेली आहे. अजिबातही लाटायची झंझट नाही किंवा जास्तीचा वेळही नाही, झटपट तयार होणारी रेसिपी आहे. आता दुसराही रोल याच पद्धतीने कट मी करून घेतलेला आहे. आता बट्टी आपण तळून घेणार आहोत. तर कढईमध्ये एका वेळी जेवढ्या बसतील बट्टी तेवढ्याच घालायच्या आहे आणि तेल बघायचं आहे. छान तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच एक एक करत बट्टी तेलामध्ये सोडायची. असं केल्यामुळे बट्टी तेलकट होत नाही. आणि गॅसची स्पीड मीडियम ठेवूनच बट्टी तळायची, म्हणजे ती बघा जास्त स्पीडवर जर तळली आपण बट्टी तर तिला लगेचच रंग येतो आणि नंतर मग ती बट्टी वातळ होते. त्यासाठी मीडियम गॅसची स्पीड ठेवूनच बट्टी तळायची. तुम्हाला अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगत ही रेसिपी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता बघा दोन्हीही बाजूनी छान सोनेरी रंग बट्टीला येऊ द्यायचा आणि नंतर बट्टी आपण काढून घ्यायची. आलटून पालटून दोन्हीही बाजूनी छान मी बट्टी भाजून घेतलेली आहे. तर आता बघा ही बट्टी आपण काढून घेणार आहोत आणि राहिलेल्या आहेत त्यासुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर आता पूर्ण बट्टी तयार झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर इथे आपण बट्टी बघा तळल्यानंतर तिचा रंग बघू शकता तुम्ही, किती छान आलेला आहे रंग. तर आता आपण सर्वच इथे बट्टी होत्या त्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघा एकापेक्षा एक असा छान मस्त दिसत आहेत आणि रंग बघा किती छान आहेत. आता इथे आवाज मी काढलेला आहे कारण बाहेर पाऊस चालू होता आणि पावसाचाही खूप आवाज आहे, त्यामुळे तुम्हाला मी इथे याचा आवाज ऐकवू शकली नाही. आणि बघा तोडूनही तुम्हाला दाखवते, बघा किती खुसखुशीत अगदी झालेली आहे म्हणून. तर मीडियम स्पीडवर जर तळली तर बघा अशीच छान बट्टी तयार होते. चला मग आता ताटही तयार करून घेणार आहोत आपण. तर मंडळी तुम्हाला आज ही झटपट तयार होणारी घरगुती पद्धतीने डाळबट्टीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आणि एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ताट तर तयार झालेलं आहे. तर इथे हाताने मस्त बट्टी अशी मोडून घ्यायची, बघा किती खुसखुशीत झालेली आहे. आणि यावर मस्त खमंग अशी आपली फोडणी घातलेली डाळ आणि त्यावर साजूक तुपाची धार, वरून बारीक चिरून घेतलेला कांदा, दुसरं काहीच नको. तर तुम्हीसुद्धा वेळ करू नका, झटपट ही रेसिपी करायला घ्या आणि तुमची रेसिपी कशी झाली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा एका नवीन छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.